भोंदू खरातनं केलेल्या कारनाम्यांमुळे आता त्याची एसआयटीच्या सोबतच ईडी चौकशी देखील होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात आज माहिती दिली। खरातच्या प्रकरणामध्ये ईडीने कारवाई सुरू केली आहे असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे लवकरच ईडी एसआयटी कडून खरातचा ताबा देखील घेण्याची शक्यता आहे। असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार। त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू। दरम्यान नाशिकमधला भोंदू अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे। खरातच्या प्रकरणामध्ये ज्यांचा संबंध आढळेल त्या सगळ्यांवरती कठोरातली कठोर कारवाई करा अशी देखील त्यांची मागणी आहे। दुसरीकडे तटकरेंच्या या वक्तव्यावरून दमान यांनी जोरदार पलटवार केला। खरात असो कोणी असो जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचून नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी। आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे। जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल। सरकारने एसआयटीच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत नकळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। सुनील तटकरेंनी काही विधानं केली, म्हणाले खरं त्यांना फाशी दिली पाहिजे। मला तर वाटतं हा फक्त एक डायलॉग होता। त्यांचं खरं विधान म्हणजे कळत नकळत ज्यांनी खरं त्यांना मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे याच्यात सगळीच मोठी नावं येतात। रुपाली चाकणकर येतात, सुनील तटकरे येतात, एकनाथ शिंदे येतात, चंद्रकांत पाटील येतात, मिलिंद नार्वेकर येतात। या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। मुख्यतः या नावांमध्ये रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे मात्र नक्कीच आहेत। नाशिकमधील विकृत भोंदू बाबा अशोक खरात यानं लैंगिक अत्याचार केलेल्या